हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इंदुना अकॅडमी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई महानगरपालिका SI किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरसाठी जी एक्झाम झाली आहे 2025मध्ये त्याचा क्वेश्चन पेपर आपण इथे बघणार आहे. या क्वेश्चन पेपरमध्ये सगळे पार्ट्स आहेत ज्याच्यामध्ये मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज, मॅथ्स आणि रिझनिंग आणि त्याचबरोबर टेक्निकल क्वेश्चन्स. ओके, हे पाचही पार्ट असणार आहेत, पण आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त टेक्निकल पार्ट इथे कव्हर करणार आहोत. बाकीच्या लेक्चर्समध्ये आपण हे पुढचे पार्ट्स बघू शकतो. ओके, चला सुरुवात करूयात टेक्निकल पार्टची. ओके, तर फर्स्ट क्वेश्चन आहे, विच इज द युनिट फॉर मेजरिंग ल्युमिनस इंटेन्सिटी किंवा ब्राईटनेस ऑफ लाईट. लाईटची ब्राईटनेस मोजण्यासाठी कोणता इंडिकेटर इथे वापरला जातो? ऑप्शन्स आहे ल्युमेन, कॅन्डेला, डेसिबल अँड लक्स. तर इथे करेक्ट आन्सर बघा काय, दॅट इज लक्स. डेसिबल काय तसं साऊंडची इंटेन्सिटी मोजण्यासाठी डेसिबल वापरतात. Now question number 2, which of the following is the primary contributor to urban air pollution? इथे स्पेसिफिकली नोट डाऊन केले बघा, अर्बन एअर पोल्युशन. ऑटोमोबाईल एक्झॉस्ट, इंडस्ट्रियल इमिशन्स, डोमेस्टिक कुकिंग फ्युएल आणि ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीज. तर हे बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही क्वेश्चन्स पाहतोय ते इंग्लिशमध्ये असणार आहेत, आणि जरी तुम्हाला याच्या मराठी व्हर्जन पाहिजे असेल किंवा मराठी लँग्वेजमधले क्वेश्चन्स हवे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती, टेलिग्राम लिंकवरती क्लिक करून तुम्ही हा पेपर डाउनलोड करू शकता. ओके, त्या व्यतिरिक्त मी तुम्हाला फक्त आज आन्सर नाही सांगणार आहे, कसं सॉल्व्ह करायचं आहे पेपर. जरी तुमच्याकडे कमी नॉलेज असेल तरी तुम्ही ते तुमचं लॉजिक ॲबिलिटी यूज करून कसं मॅक्झिमम मार्क्स गेन करताय याच्यावरती पण आपल्याला काम करायचंय. तर इथे बघा, आपण इथे सांगितलंय अर्बन एअर पोल्युशन. जर तुम्हाला हे माहिती असेल तर वेल अँड गुड. याचा आन्सर काय, ऑटोमोबाईल एक्झॉस्ट, ज्याच्यामध्ये तुम्ही बघितलंय जे काही व्हेकल्स मधून नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड हे रिलीज होतं, मॅक्झिमम ते कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, अर्बन एअर पोल्युशनसाठी इम्पॉर्टंट आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही बघा इथे ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीज, तुम्हाला हे इलिमिनेट कसं करायचं ते सांगते मी. ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीजचं काही घेणं देणं असेल का अर्बन एअर पोल्युशन सोबत? नाही, कारण की अर्बन एअर म्हणजे काय, जिथे सिटीज आहेत तिथे. तर याचा आन्सर हे ऑप्शन रॉंग असणार. डोमेस्टिक कुकिंग ऑइल रॉंग. किंवा इंडस्ट्रियल इमिशन्स, जास्तीत जास्त दोन गोष्टीमध्ये तुम्हाला इथे 50-50 वरती यायचं होतं. ओके, 50-50 वरती ज्यावेळेस तुम्ही असाल तर त्याच केसमध्ये तुम्हाला हा क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे. ओके, क्वेश्चन नंबर 3, which of the following factor is the most sensitive indicator of community health and socio-economic development? ओके, इथे आन्सर तुम्हाला माहिती पाहिजे. याचा आन्सर आहे इन्फंट मोर्टॅलिटी रेट. इन्फंट म्हणजे जे लहान असतात त्यांची मोर्टॅलिटी रेट. पण बघा इथे जर तुम्हाला इन केस जर याचा आन्सर माहिती नाही तर बघा इथे ऑप्शन्समध्ये काय, क्रूड बर्थ रेट, इन्फंट मोर्टॅलिटी रेट, लाईफ एक्सपेक्टन्सी रेट आणि मॅटर्नल मोर्टॅलिटी रेट. इथे दोन ठिकाणी मोर्टॅलिटी रेट आणि मोर्टॅलिटी रेट आहे. म्हणजे काय, तुम्हाला कन्फ्यूज केलं जात आहे. एक्झामर तुम्हाला काय करतो, कन्फ्यूज करतो. तर एक ट्विक आहे की इथे दोन ठिकाणी मोर्टॅलिटी रेट दिले जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये कन्फ्यूज करा. ओके, तर तुम्हाला इथे माहिती पाहिजे 50-50 वरती तुम्हाला परत यायचंय. ओके, क्वेश्चन नंबर 4, विच मिनिस्ट्री इज रिस्पॉन्सिबल फॉर स्वच्छ भारत अभियान? ओके, ऑप्शन 1, Ministry of Environment, Forest and Climate Change. 2, Ministry of Rural Development. 3, Ministry of Housing and Urban Affairs. 4, Ministry of Health and Family Welfare. तर इथे करेक्ट आन्सर असणार आहे मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स. प्रत्येक क्वेश्चन मध्ये तुम्हाला लॉजिक यूज करायचे का नाही, ट्रिक्स यूज करायचे का नाही, पण जिथे तुम्हाला जर समजा तुम्हाला 50-50 वरती आलेत तुम्ही, तिथे तुम्हाला ते हेच करायचं, म्हणजे अटेम्प्ट करायचंय. आणि ज्या क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला तुमचं नॉलेज हेल्प नाही करत तिथेच तुम्हाला या ट्रिक्स यूज करायचे. ओके, नाउ प्युअर ऑक्सिजन एक्सक्लुडिंग डॅश हेल्प स्प्रेड ऑल टाइप्स ऑफ फायर्स. कार्बन डायऑक्साइड सिक्वेस्ट्रेशन, फ्युम्स अँड स्मोक सिक्वेस्ट्रेशन, वेक्टर बॉर्न डिसीज स्प्रेड आणि काय आहे, एअरबॉर्न डिसीज स्प्रेड. इथे बघा तुम्हाला असं वाटेल की सिक्वेस्ट्रेशन मग स्प्रेड आहे, पण नाही, इथे आन्सर काय आहे, वेक्टर बॉर्न डिसीजेस स्प्रेड. Now question number 6,
which of the following method can quickly remove turbidity from water? तर इथे ऑप्शन्स आहेत आयन एक्सचेंज, क्लोरिनेशन, फिल्ट्रेशन अँड बॉइलिंग. ओके, यांनी इथे आन्सर बॉइलिंग दिलेला आहे, पण मला स्वतःला इथे कन्फ्युजन आहे की इथे आन्सर असू शकतं फिल्ट्रेशन. ओके, पण करेक्ट आन्सर जे दिलं गेलंय आन्सर की नुसार हे आहे बॉइलिंग. पण मला असं वाटतं फिल्ट्रेशन हा एक लार्जर प्रोसेस असते. ज्यावेळेस म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये ज्यावेळेस हे किंवा सिवेज मॅनेजमेंटमध्ये जर तुम्ही बघितलं तर ज्यावेळेस हे पाणी येतं खराब पाणी त्याच्यामध्ये पहिलं ट्रीट काय केलं जातं, त्याच्यामधले जे लार्ज फ्लॉक्स असतात किंवा त्याच्यामधल्या डेब्रीज असतात ते फिल्ट्रेशनद्वारे कसे केले जातात, सेपरेट केले जातात. म्हणून मला असं वाटतं याचा आन्सर फिल्ट्रेशन असायला हवं इथे. ओके, द क्वेश्चन नंबर 7, विच ऑफ द फॉलोइंग इज द प्रायमरी सोर्स ऑफ बर्थ रजिस्ट्रेशन डेटा इन इंडिया? ओके, ऑप्शन 1 सेन्सस ऑफ इंडिया, 2 सिविल रजिस्ट्रेशन सिस्टीम, National Sample Survey Office, that is NSSO, Health Information Management System. व्हेरी इझी आन्सर. ओके, सिव्हिल रजिस्ट्रेशन हे असायला पाहिजे. आता एक बघा, तुम्ही क्वेश्चन ज्यावेळेस रीड करताय रजिस्ट्रेशन केलं जात आहे, राईट, रजिस्ट्रेशन होत आहे. सेन्सस म्हणजे किती पॉप्युलेशन, अर्बन पॉप्युलेशन, रुरल पॉप्युलेशन, या गोष्टींची जिथे नोंद होतीये, ओके, दॅट कम्स अंडर सेन्सस. आणि सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम नागरिकांची जी एक सिव्हिल रजिस्ट्रेशन म्हणजे एक सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये नोंद केली जाते, दॅट इज बर्थ रजिस्ट्रेशन, दॅट इज सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम. NSSO हे कशासाठी आहे हे तुम्ही मला सांगायचंय. एक शॉर्ट हे देते तुम्हाला, एक ट्रिक देते इथे किंवा एक काय बोलतात क्लू देते तुम्हाला की हे एक काहीतरी इकॉनॉमीच्या रिलेटेड आहे. NSSO. द क्वेश्चन नंबर 8, which of the following is the most reliable indicator of detecting water contamination? व्हेरी इझी क्वेश्चन. म्हणजे मला नाही वाटत की यांनी खूप डिफिकल्ट क्वेश्चन्स विचारलेत, फक्त लॉजिकली आणि काही तुमच्या बेसिक कॉन्सेप्टवरती क्वेश्चन्स विचारलेत. फंगस, विब्रिओ कोलेरा, इसर्शिया कोलाय आणि साल्मोनेला. आता ज्यावेळेस तुम्ही हे लेक्चर्समध्ये बघता तुम्हाला माहिती फंगस नसणार आहे. ओके, वॉटर कंटॅमिनेशन ज्यावेळेस वॉटरमध्ये असतं म्हणजे स्प्रेड असतं, एकतर तो काय असू शकतो, बॅक्टेरियल इन्फेक्शन असू शकतं, जास्तीत जास्त व्हायरल किंवा बॅक्टेरियोफाजसचं इन्फेक्शन असू शकतं. तर इथे बघा फंगस एलिमिनेट करताय तुम्ही. जो विब्रिओ कोलेरिया आहे तो तुम्हाला इथे म्हणजे कन्फ्यूज होण्यासाठी, कारण की विब्रिओ कोलेरा कशापासून स्प्रेड होतो, जास्तीत जास्त वॉटर किंवा फूड कंटॅमिनेशनमुळे हा कोलेरा स्प्रेड होतो. तर म्हणून तुम्हाला इथे कन्फ्युजन टाळायचंय आणि इसर्शिया कोलाय बघा, कारण की इसर्शिया कोलाय हा आपल्या गटमध्ये असतो आणि ह्युमन फिसीजमध्ये प्रेझेंट असतो. ज्यावेळेस फिकल कंटॅमिनेशन होतं कशामध्ये, वॉटरमध्ये, त्यावेळेस इसर्शिया कोलाय हा प्रेझेंट असणार आहे वॉटरमध्ये. आणि हाच एक इंडिकेटर आहे जेणेकरून आपण बघू शकतो की वॉटरमध्ये कंटॅमिनेशन झालंय की नाही. ओके, सो ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. Now question number 9, which method is most appropriate for processing pathological waste such as human tissues and organs? ज्यावेळेस तुम्ही बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट शिकता त्यावेळेस तुम्हाला म्हणजे ही गोष्ट कळते की जे ऑर्गन्स आहेत जे डिस्कार्ड केले जातात किंवा बॉडीच्या सर्जरी नंतर त्यांना रिमूव्ह केलं जातं, तर या अशा वेस्टला काय करायचं. ओके, तर तसे वेगवेगळे वेस्ट आहेत आणि त्याच्यानुसार त्यांच्यावरती काय ट्रीटमेंट करायला पाहिजे हे तुम्ही बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट या पार्टमध्ये शिकणार आहे. ओके, तर इथे बघा ऑप्शन काय, मायक्रोवेव्ह ट्रीटमेंट, दुसरं आहे इन्सिनरेशन, थर्ड आहे ऑटोक्लेव्ह आणि फोर्थ आहे डम्पिंग. डम्पिंग ही काहीच गोष्टींची केली जाते, ऑर्गन्सची नाही. ओके, कारण की कसे ते पॅथोलॉजिकल किंवा त्याच्यामध्ये काय इन्फेक्शन आहे, पॅथोजन्स आहेत, म्हणून डम्पिंग नाही. ऑटोक्लेव्ह बघा, ऑटोक्लेव्ह आहे ही एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय केलं जातं, स्टरिलायझेशन केलं जातं ऑफ वेसल्स केलं जातं किंवा डिटर्जंट्स जे काही इंग्रेडियंट्स आहे, मीडिया जे मायक्रोबायोलॉजिकल लॅब्समध्ये किंवा कोणत्याही लॅबोरेटरीमध्ये वापरला जातो. सो दिस इज नॉट, हे स्टरिलायझेशनसाठी आहे. आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम किल करून परत त्यांना हे करायचं का, ऑर्गन्सला यूज करायचं का, नाही. तर दिस इज ऑल्सो रॉंग. मायक्रोवेव्ह ट्रीटमेंट रॉंग. इन्सिनरेशन म्हणजे समजा बर्न केले जातात, त्यांना कशामध्ये ॲशमध्ये कन्वर्ट केलं जातं किंवा त्यांना जाळलं जातं आणि ते काय राख बनती त्याची. ओके, दॅट इज द करेक्ट आन्सर, इन्सिनरेशन. ओके, सो क्वेश्चन नंबर 10, which sampling method is most widely used in DHS, demography and health surveys?
याच्यामध्ये कोणती सॅम्पलिंग मेथड बघितली जाते? कन्व्हिन्सियन सॅम्पलिंग, पर्पोजिव्ह सॅम्पलिंग, नेटवर्क सॅम्पलिंग आणि क्लस्टर सॅम्पलिंग. क्लस्टर्स म्हणजे असे ग्रुप्स बनवले जातात. सो दॅट इज द करेक्ट आन्सर. क्लस्टर सॅम्पलिंग इज द राईट आन्सर. ओके, हा एक टेक्निकल क्वेश्चनचा फर्स्ट पार्ट होता, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण 10 क्वेश्चन्स बघितलेले आहेत. नेक्स्ट पार्टमध्ये बघतोय आपण. तुम्ही बघितलं असेल खूप सिंपल क्वेश्चन्स आहे. फक्त जर तुमचे बेसिक्स प्रॉपरली झालेले असतील आणि जर तुम्ही तुमचं थोडंसं लॉजिक, म्हणजे जसे आपण क्वेश्चन्स बघणार आहोत त्याच्यामध्ये आपण कसे सॉल्व्ह करायचे, कशी इलिमिनेट करायचे हे सुद्धा बघणार, कारण की हेच इम्पॉर्टंट आहे. ओके, तुम्ही त्या मोमेंटला किती प्रेझेंट असतात त्या टाइममध्ये आणि कशा प्रकारे ते क्वेश्चन सॉल्व्ह करता हेच तुमचं सिलेक्शन डिसाईड करतं. ओके, नाऊ टेक्निकल सब्जेक्ट 2, याच्यामध्ये सेकंड पार्टमध्ये क्वेश्चन्स 10 आहेत, ते बघा. Now, which is the modifiable risk factor for non-communicable diseases? पहिले तर आपण ज्यावेळेस नॉन कम्युनिकेबल आणि कम्युनिकेबल डिसीजेस शिकतो, ओके, तो एक पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या सिलेबस मधला पार्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही हे स्टडी करता की कम्युनिकेबल डिसीजेस काय असतात, जे काय असतात एका पर्सन कडून दुसऱ्या पर्सनला स्प्रेड होत आहेत, दोज आर द कम्युनिकेबल डिसीजेस. आणि नॉन कम्युनिकेबल असे असतात जे स्प्रेड होत नाहीत. मग कसे असतात हे? आपली लाईफस्टाईल, आपण काय खातो, कसं आपली लाईफस्टाईल आहे याच्यावरती डिपेंड करतात हे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. ओके, मग ते कशावरती बघा, इथे ऑप्शन इज द लाईफस्टाईल किंवा हॅबिट्स. जे लोक जास्त गोड खातात किंवा ज्यांनी म्हणा ज्यांचे फॅटी सबस्टन्सेस खातात त्या लोकांच्या याच्यामध्ये एक्सरसाइज कमी असते, त्यांना डायबिटीज लवकर होऊ शकतो. म्हणजे हे काय तुमची लाईफस्टाईल आहे, तुम्ही काय चूज करता काय नाही चूज करत, कशी तुमची एक्सरसाइजिंग हॅबिट आहे, किती म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईल आहे का खूप वर्किंग ॲबिलिटी आहे तुमच्यामध्ये, या गोष्टीनुसार म्हणजे काय नॉन कम्युनिकेबल डिसीजेस ठरले जातात. Now question number 2, which type of cells are primarily destroyed by HIV leading to immunodeficiency? ओके, याच्यामध्ये बघा जे HIV आहे तो कोणत्या सेल्सला किल करणार आहे इथे. 1 मायक्रोफॅजेस, बी लिम्फोसाइट्स, सी CD4 T लिम्फोसाइट्स आणि फोर्थ आहे प्लेटलेट्स. तर तुम्हाला इथे दोन ऑप्शन लगेच कट करू शकता, मायक्रोफॅजेस आणि प्लेटलेट्स. मग तुम्हाला इथे जो स्टडी करायचा आहे तो असणार आहे CD4 T लिम्फोसाइट्स. तुम्ही लॉजिकने किंवा थोडं जरी नॉलेज असेल तर तुम्ही 50-50 मध्ये येऊ शकता. पण जर तुम्हाला एकदम राईट आन्सर हवा आहे तर तुम्हाला हे काय करायला लागेल, तुम्हाला प्रॉपरली कोर्स कंप्लीट करावा लागेल याचा, आणि त्यानुसार तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन्स पण सॉल्व्ह करायला लागते. जर तुम्ही टॉपिक वाईज क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत तर हा पेपर ज्या प्रकारे पेपर आहे हा बिलकुल डिफिकल्ट नाही, तुम्ही आरामात हा क्वेश्चन पेपर इझिली सॉल्व्ह करू शकता. ओके, क्वेश्चन नंबर 3, which chemical is generally used for purification of community water at a treatment plant? ओके, कोणतं प्युरिफिकेशन मेथड वापरलं जातं? पोटॅशियम परमॅंगनेट, आयोडीन, क्लोरीन आणि फोर्थ आहे काय ओझोन. ओझोन नो, ओझोन इज कंटॅमिनंट. ओके, पोटॅशियम परमॅंगनेट नाही, आयोडीन नाही, क्लोरीन इज द आन्सर. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 4, व्हॉट इज द क्लासिक क्लिनिकल साइन ऑफ डिप्थेरिया? डिप्थेरियाची साइन इथे विचारली आहे. जर तुम्ही सगळे डिसीजेस स्टडी केले तर तुम्हाला हे येऊन जाईल. स्ट्रॉबेरी टंग, कॉप्लिक स्पॉट्स, सर्विकल लिम्फोडेनाइट्स आणि फोर्थ आहे सुडो मेम्ब्रेनस patch in the throat. Okay, so answer is pseudo membranous patch in the throat. Now question number 5, during a survey which is used to follow up on patients after investigation? Mass media announcement, statistical analysis, disease elimination and laboratory and clinical examination. फॉलोअप कधी कोणत्या गोष्टीवरती घेतला जातो आणि कधी घेतला जातो? ज्यावेळेस तुमचे लॅबोरेटरी रिझल्ट येतील, क्लिनिकल एक्झामिनेशन झाल्यानंतर त्या पेशंटचा फॉलोअप घेतलं जातं. ओके, सो ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. नाउ 6, which type of epidemiology helps identify risk factors and establish a crucial relationship between factors and diseases? 1 analytical epidemiology, infectious epidemiology, थर्ड क्लिनिकल एपिडेमिओलॉजी आणि फोर्थ डिस्क्रिप्टिव्ह एपिडेमिओलॉजी. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आपण स्टडी करणार आहोत. ओके, तर इज अ करेक्ट आन्सर एनालिटिकल एपिडेमिओलॉजी. नाउ विच टाइप ऑफ व्हायरस कॉजेस रेबीज? कोणत्या टाईपचा व्हायरस रेबीज कॉज करतो?
RNA व्हायरस, रेट्रोव्हायरस, अर्बोव्हायरस आणि DNA व्हायरस. ओके, तर याचा आन्सर काय आहे? RNA व्हायरस. जे मोस्टली व्हायरसेस असतात ते स्वतः RNA व्हायरसेस असतात आणि काही प्रमाणामध्ये ते वेगळे पण असतात, पण मोस्टली असतात RNA व्हायरसेस. पण इथे बघा रेबिसच्या केसमध्ये पण तो RNA व्हायरस आहे. नाउ क्वेश्चन नंबर 8, which is the most appropriate method for final disposal of non-recyclable and non-biodegradable municipal solid waste. ओके, सॉलिड वेस्ट हा स्वतः एक टॉपिक आहे. सॉलिड वेस्ट त्याच्यामध्ये जे नॉन रिसायकलेबल, परत वापरू नाही जात किंवा त्यांना आपण परत दुसऱ्या फॉर्ममध्ये बनवू नाही शकत, आणि दुसरे कोणते आहेत? नॉन बायोडिग्रेडेबल, जे एन्व्हायरमेंटमध्ये नॅचरली डिकम्पोज होत नाही, ते असतात नॉन बायोडिग्रेडेबल. वन, त्याचे ऑप्शन्स बघा. कंपोस्टिंग, 2 सॅनिटरी लँड फिलिंग, 3 वर्मी कंपोस्टिंग अँड 4 ब्युरियल. तर याच्यामध्ये कंपोस्टिंग होऊ शकत नाही, तरी ते प्रेझेंट तुम्ही कंपोस्ट केलं त्याचा कंपोस्ट बनत नाही. मग आहे वर्मी कंपोस्ट, जे फक्त बायोडिग्रेडेबल वेस्ट आणि त्याच्यामध्ये काय ग्रीन वेस्ट जे असतं त्याचंच होऊ शकतं, म्हणून हे पण रॉंग. ब्युरियल रॉंग आहे, तर करेक्ट आन्सर आहे सॅनिटरी लँडफिल्स. नाउ क्वेश्चन नंबर 9, which virus causes an sexually transmitting disease is prevented by vaccination? असा कोणता डिसीज आहे सेक्शुअली ट्रान्समिटिंग डिसीज जो वॅक्सिनेशननी प्रिव्हेंट केला जाऊ शकतो? हर्पीस व्हायरस, हेपेटायटिस सी इन्फेक्शन, 3 ह्युमन पॅपिलोना व्हायरस HPV. ओके, आणि 4 आहे ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. ओके, जो HPV आहे त्याची सध्या खूप याच्यामध्ये वॅक्सिनेशन आल्यामुळे तो खूप चर्चित आहे, कदाचित त्याच्यामुळे हा क्वेश्चन विचारला होता. दॅट इज ह्युमन पॅपिलोना व्हायरस HPV. तर याच्यासाठी कोणती वॅक्सिनेशन आहे आणि ती कोणी काढली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. नाउ क्वेश्चन नंबर 10, विच केमिकल इज मोस्ट कॉमनली यूज फॉर इमर्जन्सी डिसइन्फेक्शन ऑफ वेल वॉटर? वेल वॉटर म्हणजे जे काही विहिरीतलं पाणी आहे त्याच्या डिसइन्फेक्शनसाठी काय वापरलं जातं? फर्स्ट फ्लोरामाइन, ओझोन, आलम आणि 4 आहे ब्लिचिंग पावडर. ओके, सो आन्सर इज ब्लिचिंग पावडर. ब्लिचिंग पावडरचा अजून कुठे वापर होतो हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ओके, तर याच्यामध्ये आपण अर्धा टेक्निकल पार्ट बघितला आहे, ज्याच्यामध्ये आपण 20 क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. नेक्स्ट पार्ट आपण घेऊन येत आहोत, ज्याच्यामध्ये परत आपण 20 क्वेश्चन्स कव्हर करणार आहेत. ओके, तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. लवकरच आपण घेऊन येत आहोत सॅनिटरी इन्स्पेक्टरची बॅच, ज्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये सिलेबस कव्हर करणार आहोत आणि त्याच्याबरोबर आपण टॉपिक वाईज MCQ सॉल्व्ह करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये काही सुद्धा प्रॉब्लेम नाही येणार आणि जास्तीत जास्त तुमची प्रॅक्टिस झालेली असेल क्वेश्चनची, ज्याच्यामुळे तुम्हाला हेल्प होईल ते पेपरमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची. ओके, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.